ठरलेला आजच्या मॅचचा सामनावीर सचिनसाठी मला वाटतंय प्रत्येकाने एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे. ज्या पद्धतीची खेळी त्यानं मैदानावर केले ना, छत्रपती चषकाला साजेशी अशी खेळी त्यानं मैदानावरती केली. चला डीडीएसएम राजापुरी संघ आणि जादूबाई चिखली संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही संघ तोडीस तोड आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे कसं नियंत्रणात राहायचं आणि ठेवायचं, खेळ कसा करायचा हे दोन्ही संघांना माहिती आहेत. म्हणून ते आतापर्यंत या फेरीत पोहोचलेत आणि त्या पद्धतीचाच खेळ आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. काटेकी टक्कर काय ते ह्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो. पंचांनी थोडा स्पीडअप घ्यावा, खेळाची सुरुवात लवकरात लवकर करावी. थोडा खेळ जरा थोडा फास्ट स्पीडअप घ्या, स्पीडअप. यानंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आणि त्याचा हा पहिला चेंडूवरती चिखली बॉयजच्या फलंदाजाकडून फिरकावलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज बाद करण्यात यशस्वी झालेला आहे. फलंदाजाला उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजाला अपयश आलेला आहे मोठा फटका मारण्यासाठी. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण चंद्रकांत साळुंकेच्या माध्यमातून सूर्य कसा झेल पाहतोय. एका क्षणी वाटलं होतं की चेंडूने सीमारेषा ओलांडली, सीमारेषा चिरली आहे, पण नंतर मात्र चंद्रकांत साळुंकेने चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण केलं, चेंडूला जज केलं. विकेटचं पतन मित्रांनो जिथे झालेलं आहे, विकेटचं पतन गडी झालं कारण टीम जाधवबाई चिखली संघाच्या घासाला आता मात्र पहिला खडा लागलेला दिसतोय. गोलंदाजी मार्कवरती अमोल साळुंके काबिले तारीफ गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी आपण डीडीएसएम राजापुरी संघाचा विचार करतो ना, तर आपल्या मनामध्ये येतात हरिभाऊ साळुंके असेल, अमित साळुंके असतील, नितीन साळुंके. आज संघाचे तिन्ही मोहरे अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी अनुपस्थित देखील या ठिकाणी डीडीएसएम राजापुरी संघ आहे ना, ते अप्रतिम अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारताना दिसतोय. त्यामुळे त्यांचं कौतुक करावे लागेल. उत्कृष्ट, थोडा स्पीडअप घ्यावा, स्पीडअप. चला दोन्ही संघांना विनंती असं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. तिसऱ्या फेरीतील सामन्याला मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे. पहिला सामना आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये मित्रांनो कुठेतरी ना आपल्याला स्पीडअप घ्यावा लागणार आहे. वेळेची कदर करायला शिकलं पाहिजे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती अमित तयार होणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजाने गोलंदाजीसाठी लगेच सुरुवात करावी. पंच तुम्हाला विनंती आहे, स्पीडअप घ्या थोडं. पंच यानंतरचे सामने आपल्याला 4 षटकांचे खेळवायचे आहेत. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमितचा चेंडू निलेश सामना करण्यासाठी सज्ज होणार. हा मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा मानस. बॅट आणि बॉल यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा संपर्क जिथं घडला नाही, परिणामी चेंडू गेला तो निर्धाव. सूर्य कशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमोल साळुंकेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतरच्या चेंडूवरती कमबॅक केला, निर्धाव चेंडू, म्हणजे 2 चेंडूची सांगता झाली आणि आता मात्र या ठिकाणी अजून धावसंख्येचं या ठिकाणी अकाउंट ओपन झालं नाहीये ते डीडीएसएम राजापुरी संघाचं, जाधवबाई चिखली संघाचं. हा मात्र चेंडू समोरच्या दिशेला अलॉंग विथ कार्पेट आला. चेंडूची फेकी तिथं देखील केली गेलेली. प्रतीक साळुंके जिथं होता. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेची मात्र प्राप्ती होणार आहे. एका धावेशी अकाउंट ओपन झालंय जाधवबाई चिखली संघाचं. 1 गडी बाद 1 धाव धावफलकावरती जाधवबाई चिखली संघाच्या वतीनं. अमोल साळुंके गोलंदाजी मार्कवरती तयार. दरम्यान स्ट्राईक झाले रोटेट वैभव जाधव होता स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्याला अजून फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली नव्हती तो वैभव जाधव. आजच्या जर आपण स्पर्धेचा विचार केला ना, तर वैभवची बॅट आज कुठेतरी शांत राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीत. या सामन्यामध्ये धावा येणार का? या चेंडूला मात्र लेग साईडच्या दिशेला फटकावली, तिथं क्षेत्ररक्षण होता, त्याच्याकडून बंबल झाला. तोपर्यंत चेंडू चिरली सीमारेषा, आलत धावा 4. सुरेख असा चौकार वैभव जाधवच्या बॅटमधून. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला चिखली बॉयज कडून पाहायला मिळते. गोलंदाजीवरती तितकंच नियंत्रण ठेवण्याची गरज आहे राजापुरी संघाला, कारण आपली गोलंदाजी, आपली फलंदाजी आपल्या संघाला विजयापर्यंत नेती. आपली एक चूक आपल्या संघाला कुठेतरी पराभवापर्यंत नेत नाही, हे सगळं एकदा आपण त्याचं अनालोकन केलं पाहिजे. या चेंडूवरती मात्र धावा मिळाला त्या 4 आणि आत्मविश्वास वाढला या चौकारानिशी वैभव जाधव याचा. अमोल साळुंके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती तयार होणार आहे. आखूट टप्प्यात चेंडू होता,
त्याला देखील लेग स्टाईलच्या दिशेने भिरकवण्याचा मानस होता, पण तो या ठिकाणी अपयशी झालेला दिसतोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव प्राप्त होईल. एका धावेनिशी धावफलक जाणार आहे, पुढे जाऊन पोहोचणार आहे तो मित्रांनो 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. सातारा नगरीचे लोकप्रिय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा या कल्याण येथील मैदानावरती साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र खोलवट टप्प्यात चेंडू होता, तिथे फलंदाज बीट झाला. षटक क्रमांक पहिला मित्रांनो संपतोय आणि पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जाधव व चिखली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 6 धावा. थोडीशी अडखळती सुरुवात म्हणावी लागेल जाधव व चिखली संघाची. पण उत्कृष्ट गोलंदाजी ही राजापुरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एका षटकात 6 धावा आणि ज्या पद्धतीने 4 षटकांचा खेळ आहे. पहिल्या षटकात ज्या पद्धतीने शांत ठेवण्यात राजापुरी संघ यशस्वी ठरलेला आहे जाधव व चिखलीला. मला वाटतं की या संघानं हे सातत्य, ह्याच खेळ, अशा पद्धतीचीच गोलंदाजी सातत्याने ठेवली तर विजय निश्चितच राजापुरी संघाच्या जो आहे पारड्यात पडेल. पण आता खरं तर ही हा जो कसब लागणार आहे तो चिखली संघाचा लागणार आहे सर, कारण आता या पुढच्या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीचा खेळ ते दाखवतात आणि धावांचा डोंगर किती आणि कसा उभा करतात आहे हे पाहणं करणं उत्सुकतेचं ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मित्रांनो बदल झालाय. तिथं गोलंदाजीला मित्रांनो कोण आलाय अजित चव्हाण, ज्यानं मगाच्या सामन्यामधून अफलातून गोलंदाजी केलेली होती ना, तो अजित आल्याने त्याच्यावरती आक्रमण देखील केलंय. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे नव्हता, दोघांच्या मधून चेंडू सीमारेषा ओलांडतोय का, 2 धावा मित्रांनो तिथे प्राप्त होतील. दीपमध्ये प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षक आला, चेंडूला कव्हर गेलं, तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. मगाच्या सामन्याचा जर आपण विचार केला ना, पवनगाव विरुद्ध डीडीएसएम राजापुरी अतिशय ऍक्टिव्हिटीचा सामना झालेला होता आणि त्या सामन्यामध्ये अजित चव्हाण ना त्याने अफलातून गोलंदाजी साकारली होती आणि तो अजित आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध जाधव चिखली संघाचे बॅटर्स कशा रीतीने आक्रमण करतात ना ते पाहावं लागणार आहे. हा मात्र चेंडू शप्पल होऊन चेंडूला फटकावलाय. सोयल्याच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, त्याला या ठिकाणी चकवा देऊन चेंडूने मात्र ओलांडली परत एकदा सीमारेषा. या फटक्याची झलक आणि वाढतो धावफलक, सुरेख असा चौकार, 4 धावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती चषक 2025 या चषकाचा सामने आतापर्यंत उत्कृष्टरित्या पार पडत आहेत. इथून पुढे उत्कृष्टरित्या पार पाडण्याची आपण काळजी घ्यायची आहे. वैभव जाधव मैदानाच्या आतमध्ये रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी आपण अपेक्षा देखील बाळगली होती, या स्पर्धेमध्ये वैभवची बॅट शांत राहिलेली होती. या मोक्याच्या सामन्यामध्ये त्याची बॅट बहरेल का, पण ती बॅट आता बहरताना आपल्याला पाहायला मिळते. पंचाचा वाईड बॉलचा इशारा, वाईड प्लस 4 धावा असं समीकरण असणार आहे, म्हणजे 5 धावांची प्राप्ती या चेंडूवरती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना अजित थोडासा मागण्या ठरतोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मगाच्या सामन्यामध्ये जरूर त्याने चांगली गोलंदाजी केलेली होती, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये ना प्रत्येक सामना हा महत्वाचा असणार आहे. एक सामना आपल्या या ठिकाणी गोलंदाजी स्वरूप या ठिकाणी आपल्याला दाखवू शकणार नाही, किंवा एका सामन्यावरून आपल्या या ठिकाणी कसबाचा भाकीत करता येणार नाही. हा चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये राहिला, तिथं चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, थोडासा बंबल देखील झाला, पण सुरेख असं क्षेत्ररक्षण, 2 धावांची तिथे प्राप्ती होतीये. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला खेळाडूकडून पाहायला मिळालेलं आहे. पण तुम्ही जसा म्हटला की अजित सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगला खेळलाय, म्हणजे अशा खेळाडूवर जेव्हा आपला गाव, आपला संघ विश्वास टाकतो तेव्हा त्याला कमबॅक करणं ही चांगलंच माहिती असतं. आपण कसं पुनरागमन करू शकतो. यश अपयश सातत्याने येत राहतं, पण जो लढत राहतो, संघर्ष करत राहतो, त्याच्या पारड्यात नेहमीच यश उशिरा पण का होईना येतं आणि ते यश, ते कमबॅक करताना आपल्याला अजित दिसतो. इथं उत्कृष्ट अशी गोलंदाजी तो करतोय आणि जाधव चिखली यांनी एक धावची कमाई केलेली आहे या चेंडूवरती. हा देखील सुरेख फटका होता. स्क्वेअरलेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, त्याला प्रत्येक क्षेत्र कुठेतरी निवडलं आणि एका धावांची प्राप्ती केली गेली. एका धावनिशी धावफलकामध्ये पडणार आहे ती भर, धावफलक जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवरती अजित राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी त्याच्यावर जबाबदारी दिली गेलेली होती. आतापर्यंत पाहिलं ना आपण, तो थोडासा कुठेतरी महागडा ठरतोय असं म्हणावं लागेल. आता मात्र फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो निलेश.
अजित वर्सेस निलेश असं हे बॅटल असणार आहे. डावकुरा फलंदाज निलेश. मगाच्या सामन्यामध्ये त्याने देखील करिश्मा दाखवला होता फलंदाजी करताना. अजितचा चेंडू निलेश तयार. हा देखील चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावला. तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूचा पाठमोरा करतील. चेंडूची वेगाने फेकी देखील केली जाईल. रनचा चान्स इथे उपलब्ध होईल का? आणि एका धावेवरती या ठिकाणी संतुष्ट झाले दोन्ही फलंदाज. अरे उत्कृष्ट अशी फलंदाजी सोबतच अजितचं कमबॅक आपल्याला इथे पाहायला मिळतंय. खेळ छान पद्धतीने चाललाय. मला वाटतं की टाळ्यांमध्ये फलंदाज असो किंवा गोलंदाज प्रत्येकाचं प्रोत्साहन वाढवणं ही आपली आणि आपल्या तरुणांना आपल्या खेळाडूंना मोठं करण्यासाठीची गरज आहे. त्यामुळे टाळ्या प्रत्येकानं वाजवून मैदानावरती असणाऱ्या प्रत्येकाचं प्रोत्साहन वाढवायला हवं. आणि त्यानंतर हा चेंडू फिरकावलेला आहे थेट सीमारेखेच्या. हा देखील खोलवट टप्प्यात चेंडू होता. त्याच्यावरती आक्रमण केलं अगदी समोरच्या दिशेला. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देण्यासाठी वन बाउंस चौकार वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकशी फलंदाजी मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 ची मित्रांनो सांगता झाली आणि 2 षटकानंतर धावपालकडून धावा आहेत त्या 25 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्ची घातल्या होत्या. षटक क्रमांक पहिलं अमोलनं हाताळलं होतं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलं अजितला. पण तो मगाच्या सामन्याचा जो हिरो होता ना अजित, तो आता कुठेतरी महागडा ठरलाय. त्याच्यावरती आक्रमण केलंय. म्हणजे गोल फलंदाजी आहे ना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खास करून वैभवची ती देखील आता बहरली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्याची बॅट शांत राहिलेली होती ना त्या शांततेचा कुठेतरी भंग झाला तो वैभवच्या माध्यमातून. आणि त्याने व्यासपीठ देखील काय निवडलं मित्रांनो. तिसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय आणि त्या सामन्यामध्ये वैभवच्या माध्यमातून एक कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाजी मार्कवरती निलेश सज्ज झाला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. निलेश वर्सेस निलेश असा हा सामना चाललेला होता. लेग साईडच्या दिशेला चेंडूला फटकारला 2 धावा तिथे प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा कॉल केला जाणार का? स्ट्रायकर एंड वरून आल्या नकार म्हणजे 2 धावा तिथे मिळत आहेत. 2 धावांची धावपर्यंत जातो. हलक्या गतीने पुढे जाऊन पोहोचतो 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना DDSM राजापुरी संघासाठी निलेश साळुंके गोलंदाजी मार्कवरती. निलेशचा सामना करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा होतो निलेश. अमोल जाधव यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहावे. अमोल जाधव. हा देखील खोलवट टप्प्याचा चेंडू अलॉंग विथ कार्पेट चेंडू जमिनीला गुदगुल्या करत आला. तिथे क्षेत्ररक्षक होतो. चेंडूचा पाठमोरा केला. थोडासा बंबल झाला. 2 धावा तिथे प्राप्त होतात. तिसऱ्या धावेचा कॉल केला जाईल का? नाही केला जाणार. 2 धावा तिथे मित्रांनो मिळत आहेत. सूर्यकस क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते चेंडूच्या माध्यमातून. मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्र रिजनला तो उभा होता. चेंडू चालताना बॅकअप केलं, कव्हर केलं, चेंडूची फेकी केली गेली. तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती. खरं तर उत्कृष्ट अशी फलंदाजी चालली आहे फलंदाजाकडून. डावखुरा फलंदाज एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि त्याच्यावरती त्याला चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न पण तो अपयशी ठरलेला आहे आणि हाय वाईड. जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता. एका क्षणी वाटलं होतं की चेंडू या ठिकाणी निर्धाव गेला पण पंचांचा अवांतरचा इशारा. दोन्ही हात जमिनीला समांतर झाले. चेंडू अवांतर आला म्हणजे एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धाव आहे ना ती धाव कुठेतरी या ठिकाणी जाधव व चिखली संघाच्या कॅम्पेनमध्ये उत्साह आणणारी आहे. 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे निलेशच्या माध्यमातून. निलेशचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय निलेश. हा मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू त्याला मात्र लॉफ्ट केलं चेंडूच्या डोक्यावरून. चेंडूने घेतली भरारी. मिळाली 6 धावांची ललकारी. आल्या तो टोले संघ षटकार 6 धावा. काबिल तारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती निलेश, त्याच्यावरती आक्रमण केले फलंदाजी मार्गवरच्या निलेशनं. निलेशवरती भारी पडला निलेश. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पठार भागावरती पहिल्यांदाच कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. राजधानी चषक हे 1 आणि 2 मार्च 2025 ला आपल्या राजधानी साताऱ्यात होत आहे. तर याचं सर्वांनी लक्षात ठेवा आणि उपस्थिती दर्शवावी. आपल्या मुलांना आपल्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्यायला, त्यांची ऊर्जा वाढवायला आपण सर्वांनी उपस्थितीत राहावं. मी पुन्हा एकदा सांगतो राजधानी चषक हे 1 आणि 2 मार्चला साताऱ्यात होत आहे आपल्या राजधानी सातारामध्ये. निलेशचा पुढचा चेंडू परत एकदा निलेश तयार होते. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. त्याला या ठिकाणी दस्तकावरून चेंडूने दिली दिसतात. सरळ 6 धावांसाठी आल्या टार्गेट धावा. पहिल्याजंक षटकार निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग लाईनवरती.
शंकर सावंगे यांच्याकडून अविनाश सर समालोचक यांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. आपलं समालोचन खरं तर मंत्रमुग्ध करतंय. आपल्या शब्दांची वाणी इथल्या खेळाडूंना आणि खरं तर ज्यांना कविता कळते खरं तर त्याला ती मंत्रमुग्ध करण्यास करते. तर शंकर सावंगे 42 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना निलेश विरुद्ध निलेश आपण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिथे कुठेतरी फलंदाजी करणारा निलेश आहे ना, तो गोलंदाजी करणाऱ्या निलेशवरती हावी झालाय. या चेंडूला देखील भिरकावलंय, पाठवलं एक साईडच्या दिशेला, चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर पलीकडे. पुनश्च एकदा आलाय तो टोलेजंग षटकार. काबिल तारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि यानंतर लगातार 2 षटकार जर लगावले तर खेळाडूला फलंदाजाला 200 रुपयाचे पारितोषिक हे मारुती सावंके वस्ताद यांच्याकडून देण्यात येत आहे. त्यानंतर मी जसं म्हटलं की पहिल्यांदाच पठार भागावरती कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. 16वी स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप 2025-26 ऑर्गनाइज बाय युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशन इंडिया. सूर्यकाचा झेल आपण तिथे पाहतोय. समालोचक रामराव जाधव सर यांना ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे अंकुश शिंदे यांच्या माध्यमातून. त्याचा देखील आपण सूर्यकाचा आवाज पाहतोय. त्यांना ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेला आहे. हा देखील सुरेख पटका होता. निलेशच्या ठिकाणी कुठेतरी उपयुक्त खेळी आहे ना, ती संपुष्टात आली असं म्हणावं लागेल. धावसंख्या 48 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 इथे मित्रांनो संपलाय. 3 धावांचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे कुठेतरी आहे ना जाधव बॉस चिखली संघ आहे ना त्यानं कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा, तदनंतरच्या 2 षटकावरती आक्रमण केले. एका षटकामध्ये वैभव जाधव या ठिकाणी पुढाकार घेतला, दुसऱ्या षटकामध्ये निलेशचा पुढाकार घेतला. म्हणजे ही दोघांची या ठिकाणी जोडगोळी होती ना, ती मैदानाच्या आतमध्ये कमाल करताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रतीक साळुंके DSP तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करण्यामध्ये त्याचा देखील हातखंड आहे, पण आता तो गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रतीक साळुंके. षटक क्रमांक 4 आणि जे हाणामारीचं षटक आहे ना त्याच्यामध्ये त्याला आमंत्रित केले गेले. या षटकामध्ये तो कशा रीतीने गोलंदाजी करतोय, कारण आता धावसंख्येचा वेग आहे ना तो कुठेतरी वाढलेला दिसतोय मित्रांनो. त्या धावसंख्येला व्यसन घालावी लागणार आहे, धावसंख्येवरती अंकुश साधावा लागणार आहे. प्रत्येकडे तो करिश्मा आहे, ती काबिलियत आहे. योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळण्यासाठी तो देखील जाणला जातो. पण या शेवटच्या आणि हाणामारीच्या षटकामध्ये तू ती किमया साधणार का? फलंदाजी मार्कवरती वैभव तयार. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर प्रतीकच्या माध्यमातून. प्रतीक हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजी आपण पूर्वीच्या सामन्यात पाहिलेले आहे, पण यानंतर झेल घेण्याचा प्रयत्न हा यशस्वी झालेला आहे. क्षेत्ररक्षक आणि झेलबाद झालेला आहे फलंदाज. प्रतीक आपल्या संघाला विजयाचं प्रतीक खेचून आणताना दिसतोय. निलेश याला शंकर पवार साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देत आहे. तुझ्या उत्कृष्ट झेलाला ही खरं तर मानवंदना शंकर पवार यांच्याकडून देण्यात येत आहे. सुरेखाचा झेल आपण पाहिला लॉंगांच्या दिशेला निलेश साळुंके यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. चेंडूने भरपूर अशी उंची घेतलेली होती, असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेत चिरतोय, पण जी लांबी आवश्यक होती ना ती लांबी चेंडूला मिळाली नाही, तो एलिव्हेशन मिळालं नाही. परिणामी चेंडू या ठिकाणी विसावला निलेश साळुंके यांच्या जाऊन हातामध्ये. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर धावफलकावरती धावा आहेत त्या मित्रांनो 48 धावा. यानंतर पुढचा फलंदाज मैदानावरती आलेला आहे. प्रतीक आपली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. परत एकदा आपल्या संघासाठी तो आणि परत एकदा हा चेंडू फिरकावलेला आहे आणि हा झेल अपयशी ठरलेला आहे. पण खरं तर हा झेल जितका दिसायला सोपा होता तितकाच तो अवघड होता. प्रयत्न करणं खरं तर खूप महत्वाचं आहे. ज्याला प्रयत्न जमले नाहीत त्याच्या आयुष्यात काहीच नाही. इथं जो प्रयत्न करतो त्याला एक ना एक दिवस यश येत राहील. त्यामुळे प्रत्येकाने त्या क्षेत्ररक्षकाचं टाळ्या वाजवून त्याचं प्रोत्साहन वाढवावं. आखोट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण केलं, पंच केलं ऑफसाईडच्या दिशेला, पण तिथं मात्र या ठिकाणी झेल होता राहिला. चेंडू धरणीला दान केला. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. तिथे मात्र परत एकदा झाला बंबल. चेंडू हातामधून निसटला. काय घडतं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये? सलग 2 चेंडूवरती झेल ड्रॉप झालाय. थोडीशी मिसफिल्ड म्हणावी लागेल DDSM राजापुरी संघाची. खरं तर जर कॅच सुटला तर मॅच पण सुटते असं म्हणतात. आणि आपल्या खेळावरती आपल्या क्षेत्ररक्षणावरती राजापुरी संघाने विशेष करून लक्ष द्यायला हवं. कारण आपला खेळ आपली
एक धाव वाचणं आपल्या संघासाठी किती महत्वाचं असतं हे शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती येऊन खऱ्या अर्थानं कळतं. त्यामुळे येणाऱ्या काळात राजापुरी संघाने त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं. विकेट. ओके, थँक्यू. सूर्यकस क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तिसरी धाव घेण्याच्या मोहापायी गडी गारद झालाय जाधव चिखली संघाचा. विकेट झाले पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी सर्वांनी व्यासपीठापाशी उपस्थित राहावे. युवा उद्योजक भास्कर दादा चिकनकर सोबतच अभिजित दादा काळे युवा उद्योजक आणि समाजसेवक यांचे इथे आगमन होत आहे. तरी आपल्या जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडीच्या सर्व आयोजकांनी उपस्थितीत राहावे. युवा उद्योजक भास्कर दादा चिकनकर आणि अभिजित दादा काळे यांचे इथे आगमन होत आहे. 52 धावा धावफलकावरती. मित्रांनो स्पीडअप घ्यायचं बरं का, दोन्ही टीम्सना विनंती असेल स्पीडअप करा. अजूनही 3 सामने बाकी आहेत मित्रांनो, घाई करा जरा. प्रतीकचा चेंडू सुरेश सामना करण्यासाठी तयार. हा मात्र खोलवर पोषकर टप्प्यात संघाला विनंती आहे, पोषकर संघाचे जे अतिरिक्त खेळाडू बाहेर आहेत त्यांनी व्यासपीठाच्या इकडे यावे. व्यासपीठाच्या इकडे यावे. जे अतिरिक्त खेळाडू आहेत जे बाहेर आहेत त्यांनी व्यासपीठाच्या इथे यावे. पोषकर संघाचे अतिरिक्त खेळाडू विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या इकडे यावे. सूर्य कसा फटका होता चिकनच्या माध्यमातून आपण चेंडू कव्हर होताना पाहिला आणि एका धावेची प्राप्ती. हा मध्ये चेंडूला देखील भिरकावला. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये पतंग बनून राहिलाय. त्या पतंगाचा धागा खेचला जाईल का? हो, मात्र झेल मात्र ड्रॉप झालाय. एका क्षणी वाटलं होतं चेंडूनं या ठिकाणी चेंडूला कव्हर केलं, जज केलंय. हातांची ओंजळ त्याने पसरलेली होती पण त्या ओंजळीमधून चेंडू निसटला आणि जमिनीवरती आदळलाय. विकेटचं पत्र मात्र होता राहिलं. सूर्यकिशोर इनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 3 धावांची धावफलक मात्र जाणार आहे पुढे जाधव चिखली संघाचा आणि जाऊन पोहोचणार आहे मित्रांनो 57 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना डीडीएसएम राजापुरी संघाकडून तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. छत्रपती चषक 2025 मित्रांनो हे दमदार आयोजन. ते आयोजनामधील आपले सामने मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतात. या चेंडूला देखील पंच केले. जिथं क्षेत्ररक्षक आहे त्याच्या नाकाला टिचून चेंडूने या ठिकाणी ओलांडली सीमारेषा. याच फटका होता भारी. चेंडूला घेतले भाराने मिळाले 4 धावांची ललकारी. सूर्य कसा चौकार. आणि इथे मित्रांनो सत्र क्रमांक 1 डाव पहिला डाव इथे संपतोय आणि या ठिकाणी पहिल्या सत्राच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 61 धावा. 62 धावांची आवश्यकता. भास्कर दादा चिकनकर युवा उद्योजक समाजसेवक यांचे इथे आगमन होत आहे. सोबतच अभिजित दादा काळे युवा उद्योजक समाजसेवक यांचे इथे आगमन होत आहे. आयोजक संघ घाटेवाडी जय हनुमान क्रिकेट क्लब यांनी इथे उपस्थित सर्वांनी स्वागतासाठी उपस्थित राहावे. यानंतर जाधवभाई चिखली आपण गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी आपले जे खेळाडू आहेत ते मैदानावरती घेऊन यावे लवकरात लवकर. सोबतच हॅलो, स्पीडअप घ्या मित्रांनो. हॅलो, आयोजकांना हेल्प करा. स्पीडअप घ्या मित्रांनो. जेवढे तुमचे सामने लवकर होतील तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. हॅलो, कमिटीचं काम करून घेतील. ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन राजापुरी संघ आपले 2 बॅट्समन लवकरात लवकर मैदानात पाठवा. राजापुरी संघ लवकरात लवकर सामना उरकून घ्यायचा. पंच आपल्याला अजून
3 सामने खेळवायचे आहेत पुढे 3 सामने. चला जाधवबाद चिखली संघ घाई करायचे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या स्पर्धेच्या उत्तरार्धाला कुठेतरी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात या ठिकाणी माननीय श्री भास्कर दादा चिकनकर उद्योजक समाजसेवक व माननीय श्री अभिजित दादा काळे उद्योजक समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तरी जय हनुमान क्रिकेट टीम यांनी त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. 62 धावांची आवश्यकता. 61 धावा धावपत्कावरती लावल्यात. प्रथम फलंदाजी करताना टीम जाधवबाद चिखली या संघानं. हॅलो चला मित्रांनो घाई करायचे आहे. दोन्ही संघ डीडीएसएम राजापुरी संघ जाधवबाद चिखली संघ. मित्रांनो घाई करा. पहिल्या सत्राचा खेळ संपला जिथं प्रथम फलंदाजी करताना जाधवबाद चिखली संघानं निर्धारित 24 चेंडूमध्ये 61 धावा धावपलकावरती लावल्यात आणि आता कुठेतरी आवश्यकता असणार आहे ती डीडीएसएम राजापुरी संघाला 24 चेंडूमध्ये 62 धावांची. म्हणजे अमोलला या ठिकाणी आता महत्वाची भूमिका निभावावी लागणार आहे. अमोलसाठी या ठिकाणी पुढील होणारा सामना पोसेकर वर्सेस पिरवाडी यांनी टॉस का बॉस या मंचावर टॉस पाडण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. पोसेकर वर्सेस पिरेवाडी. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला. सन्मान योग्यरित्या पोसेकर कॅप्टन. एक धाव तिथे प्राप्त केली जाईल. एका धावण्याची धावफलक गेल्या पुढे अकाउंट झाले पण डीडीएसएम राजापुरी संघाचं. हा सुरेख असा चेंडू काबिल तारीफ गोलंदाजी मित्रांनो. काय चेंडूच्या पाठीमागचा जो पेस होता ना तो पेस आपल्याला पाहायला मिळाला. परिणामी चेंडूने जातो निर्धाव. हॅलो माननीय माजी सरपंच घाटेवाडीचे संदीप मानाई जाधव हे करतील टॉच. हॅलो पोसेकर विरुद्ध विराट. विरवाडी. विरवाडी टॉच विन असणार आहे. सॉरी भाई ठोसेकर टॉच विन आहे. हॅलो तुम्हाला या नियोजनाबद्दल काय वाटतं? ठोसेकर टीम घाटेवाडी जय हनुमान क्रिकेट घाटेवाडी यांचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं आणि आतापर्यंतच्या ज्या टुर्नामेंट झाला त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं त्याबद्दल तुमचे 2 शब्द बोला. खूप सुंदर नियोजन केलं घाटेवाडीने. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद ठोसेकर. आमचे मित्र ओळखलं नव्हतं पण आता ओळख झाली. पिरेवाडीचे मित्र तुमचं काय म्हणणं आहे ह्या टुर्नामेंटबद्दल? जय हनुमान क्रिकेट यांनी एवढी सुंदर असं नियोजन केलं टुर्नामेंटचं त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नियोजन तर खूप खूप सुंदर आहे. खूप खूप पिरेवाडी कितीपर्यंत मजल मारू शकता धावा करण्यासाठी? आम्ही 50+ टार्गेट असेल आमचं. 50+. आणि ठोसेकर तुमचं? 40च्या आतमध्ये. 40च्या आतमध्ये. खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीसाठी. चला तिसऱ्या फेरीतील ठिकाणी दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल कॉमेंट्री बॉक्स मध्ये उडवला गेला. ठोसेकर विरुद्ध पिरियड असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतील. पण तत्पूर्वी मित्रांनो जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये जिथं काय घडतं मित्रांनो. डीडीएसएम राजापुरी संघ 24 चेंडूमधील 62 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलाय आणि त्यांच्या विरुद्ध मात्र अतिशय या ठिकाणी परिस्थिती बिकट असताना तिखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैभव जाधवच्या माध्यमातून. खास करून जाधवबाद चिखली संघासाठी फलंदाजी करताना मगाच्या सत्रामध्ये वैभवनं चांगली फलंदाजी केलेली होती आणि तोच करिश्मा तोच कित्ता आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून गिरवताना दिसतोय. म्हणजे काबिल तारीफ गोलंदाजी मार्कवरती त्याचं कौतुक करावं लागणार आहे. संघासाठी एकांडी लढत त्याच्या माध्यमातून आपल्याला ठोसेकर कॅप्टन दिलेली पाहायला मिळते. बॉलिंग.
हा चेंडू मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क जिथं काही समोर घडलेला नाहीये. परिणामी चेंडूची निर्धाव सांगता. अमोल आणि चंदू ही सलामीची जोडगोरी एवन जोडी या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल डीडीएसएम राजापूर संघाची. आणि त्या जोडीला कुठेतरी शांत ठेवलंय जाधव चिखली संघानं. म्हणजे गोलंदाजीच या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. क्रिकेटमध्ये मित्रांनो टप्प्याला खूप महत्व असतं. तो टप्पा जाधवच्या वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र या ठिकाणी समोरच्या दिशेला पाहायला मिळतो. पॉईंट क्लिजन लक्षात होता आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन स्वस्तामध्ये माघारी परतलाय डीडीएसएम राजापूर संघाचा सलामीचा फलंदाज अमोल साळुंके मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन गडी झालाय गारद. मात्र 4 धावा खर्ची घातल्या पहिल्या षटकामध्ये वैभव जाधव यानं. अनेक मोठा मोहरा त्याच्या जाळ्यामध्ये अडकलाय आणि तो मोहरा म्हणजे अमोल साळुंके निराश होऊन माघारी परततोय. एक तिसऱ्या फेरीतील सामना होता. अटीतटीचा सामना. ज्या सामन्यामध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तो मात्र आता कुठेतरी निराश झाला, हातात झालाय आणि तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन फलंदाजी मार्कवरती आपल्याला प्रतीक पाहायला मिळेल. मगाच्या सामन्यामध्ये त्याने चांगली फलंदाजी देखील केलेली होती. तो आता प्रतीक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. चार धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मित्रांनो संपलाय. पुढील होणारा सामना टोसेकर वर्सेस पिरवाडी. टोसेकर संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. चला जाधव चिखली घाई करायचे. तुषार नवीन गोलंदाजी मार्कवर त्याला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नव्हत्या मात्र 4 धावा खर्ची घातल्या. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं जाणार का? हो, आक्रमण केले देखील. आल्या पावली या ठिकाणी चेंडूला भिरकावलंय आसमानामध्ये. चेंडूचा या ठिकाणी झाला लिंबून. चेंडू गेला सरळ सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आलाय तो टोलेजंग षटकार. चंदूच्या बॅटमधून आपण टोलेजंग षटकार पाहतो. संघाचा सलामीचा फलंदाज होता. पहिल्या षटकामध्ये त्याला म्हणावीशी संधी मिळाली नव्हती पण दुसऱ्या षटकामध्ये तुषारच्या आहे ना त्यानं मात्र आक्रमण केलं. ते आक्रमण यशस्वी देखील झालेलं आहे. असंच आक्रमण काहीच शेवटच्या चेंडूपर्यंत करावं लागणार आहे. 24 चेंडू मधील 62 धावांचं आव्हान त्यांच्या समोर होतं. पहिल्या षटक तिथंच मगाशी संपलं. 4 धावा मात्र तिथं खर्च घातल्या. दुसऱ्या षटकामध्ये मला सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चंदूने केले. राईट आर्म ओव्हर द विकेट तुषारचा चेंडू. हा मात्र ऑफसाईड स्टिकच्या बाहेरचा होता चेंडू. थोडासा चेंडू पडला, सबमरीन राहिला. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क घडला नाही. परिणामी चेंडू गेला तो निर्धाव. गोलंदाज तुषारने मात्र केला तो कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. म्हणजे 1 तिरी 1 मेरी. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडूसाठी राहिला. दुसरा चेंडू मात्र तुषारने दाखवून दिलं मी देखील कमी नाही. हा चेंडू मात्र अलॉंग विथ कार्पेट जमीनला बुधवेला कदर वैभवच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. कव्हरला वैभव जाधव होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होते. दरम्यान स्ट्राईक होते ती रोटेट. फलंदाजी मार्क होते प्रतीक साळुंके. मगाच्या सामन्यामध्ये पवनगाव संघाविरुद्ध खेळताना ज्याचा बॅटचा बोलबाला राहिलेला होता ना तो प्रतीक साळुंके डीएसपी फलंदाजी मार्क करते. हा मात्र चेंडू परत एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाहूयात येतो का. 2 क्षेत्र चेंडूचा पाठमोरा करतायत. हात हवेमध्ये उंचावलेत आणि चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. विकेटचं पतन. प्रतीक साळुंके मात्र झेलबाग धरून तंबूच्या आश्रयाला. काबिले तारीफ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते मिड विकेट रिजन मध्ये. प्रतीक साळुंके मोठ्या खेळीची अपेक्षा त्याच्या माध्यमातून देखील बाळगलेली होती राजापूर संघाच्या कॅम्पेनच्या वतीनं पण तो कुठेतरी थोडासा निराश झालाय. पहिल्या षटकामध्ये अमोल माघारी परतला स्वस्तामध्ये. आता मात्र प्रतीक साळुंके मात्र तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज अजित चव्हाण. अजित आणि चंदू या जोडीला काहीतरी कमाल करावी लागणार आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. 24 चेंडू मधील 62 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरला होता डीडीएसएम राजापुरी संघ. या संघाला आपण इतक्या सहजासहजी हार मानताना पाहत नाही. इतक्या सहजासहजी डीडीएसएम राजापुरी संघ सामना सोडत नाही. पाहूयात अजित आणि चंदू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय करिश्मा दाखवतीये. तुषारचा चेंडू. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडला सेरीरेस्टीवर विकेट बॅट्समनच्या जाऊन आदळला. नंतर देखील 1 धाव प्राप्त होतीये. एका धावेनिशी धावफलक जाणार आहे. पुढे जाऊन पोहोचणार आहे तो 12 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती तुषार पुनश्च एकदा तयार. राईट अप ओव्हर द विकेट स्वरूपातील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी मार्कवरती मात्र आता चंद्रकांत साळुंके.
काय करेल चंद्रकांत या चेंडूवरती? हा देखील परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडला आणि चेंडूला अतिरिक्त उसळी घेतली. परिणामी चंद्रकांत साळुंके झाला बीट. 2 षटकांचा मित्रांनो खेळ इथं संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे त्या मात्र 12 धावा. यानंतर होणारा रंगतदार सामना ठोसेगर वर्सेस पिरेवाडी. 12 चेंडूचा खेळ मित्रांनो संपलाय. धावफलकावरच्या धावा देखील आहेत त्या 12, म्हणजे अजून देखील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूमध्ये ना धावा बनवायच्या तर 50 धावा. 12 चेंडू आणि 50 धावा, प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 25 धावा बनवाव्या लागणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. ते कॅलिबर आहे चंद्रकांत साळुंकेच्या मध्ये देखील ती कुवत आहे, क्षमता आहे, पण त्या क्षमतेला कुठेतरी आहे ना त्या सिद्ध व्हावं लागणार आहे. मित्रांनो म्हणतात ना, तलाव जेव्हा पाण्याने भरतो ना तेव्हा मासे किड्यांना खातात. तलाव जेव्हा पाणी संपूर्ण कोरडा होतो ना तेव्हा किडे माशांना खातात. म्हणजे संधी प्रत्येकाला मिळते, फक्त आपल्या संधीची वाट बघायची असते. ती संधी चंद्रकांत साळुंकेला कुठेतरी मिळायला देखील, पण त्या संधीला त्याला खरं उतरावं लागणार आहे. कृपया स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप. हार जीत तुमच्या मान्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. मित्रांनो इथून पुढे जर राजापूर संघाने ठरवलं ना, अजित चव्हाण जर ठरवलं, चंद्रकांत साळुंकेने ठरवलं ना, तर ते सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील. 12 चेंडूमधील 50 धावा त्यांच्या माध्यमातून साकारण्यात देखील जातील. हा चेंडू मात्र सुरेख असा होता. कलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला या ठिकाणी मिडविकेट रिझनला खेळून काढलं, तिथं मात्र एक धाव प्राप्त केली गेली आहे. म्हणजे आता 11 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण असणार आहे. कॅमेरामॅन या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट टीम शेवटची शेवट करत आहे. एंट्रीवर फोकस करायचा आहे कॅमेरामॅन. 11 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अभिजितदादा काळेसाहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. अभिजित वास्कर चिकनकर आणि अभिजितदादा काळेसाहेब, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला मित्रांनो जाऊयात मैदानाच्या दिशेनं, जिथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालाय. आज 14 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना सुरतच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 चे होते मित्रांनो सांगता, मात्र 2 धावा त्याने खर्ची घातलेल्या आहेत. आता मात्र 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्येच्या या ठिकाणी मोठा पाठलाग करावा लागणार आहे तो डीडीएसएम राजापुरी संघाला.
म्हणजे कुठेतरी आहे ना या 24 चेंडूमधील 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम ईडीएसएफ राजापुरी संघ आहे ना तो पहिल्या चेंडूपासून बॅकफुटवर ढकलला गेलाय. फलंदाजीमध्ये त्यांना या ठिकाणी करिश्मा दाखवता आलेला नाही. नितीनदादा चिकनकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा तुमच्या येण्याने खरं तर आमच्यात ती ऊर्जा, तुम्ही जी प्रेरणा, तुमचा जो आशेचा आणि तुमचा जो हात आहे आमच्यावरती, खरं तर त्यामुळे जे काही आज हे छत्रपती चषक इथे घडतंय त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या लढवयांचा, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचा हात आहे आणि त्याच्यामुळेच हे कार्य, हे सत्कार्य घडून येत आहे. यानंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, पण हा चेंडू निर्धाव. अरुण भाऊ यांचे इथे स्वागत करण्यात येत आहे. किरण नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी. आणि आता मात्र मित्रांनो कुठेतरी सामन्याची आहे ना ती मात्र औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या सामन्यावर मजबूत पकड या ठिकाणी निर्माण केली ती जाधव चिखली संघानं. फलंदाजी असो गोलंदाजी असो दोन्ही क्षेत्रामध्ये तो वरचा डायला आहे. हा देखील मध्ये चेंडू अतिशय सुरेख असा जमिनीला गुदगुल्या करत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आला. क्षेत्ररक्षक जिथे होता चेंडूचा पाठबोरा केला. म्हणजे सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी आपण पाहिली पागाच्या सत्रामध्ये जाधव चिखली संघाकडून. आता गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून अतिशय अफलातून राहिली आहे आणि त्या गोलंदाजीला साजेचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण केलं. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये टिकून राहणारा क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि शेवटच्या क्षणी त्याच्या हातामधून मात्र चेंडू सटला आणि गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे साधा धावांसाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला जाधव चिखली यांच्याकडून पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत सामन्यावरती आपली पकड आणि राजापुरी संघाच्या फलंदाजांवरती पण आपली पकड जशी ठेवली आहे, हा विजय त्यांच्या झोळीत जाताना आपल्याला दिसतोय. यानंतर प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा. प्रकाश जाधव माईकशी संपर्क साधा. प्रकाश जाधव आपण माईकशी संपर्क साधावा. त्यानंतर परत एकदा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज आणि ही एक अवांतर धाव आणि सोबतच अवांतर धाव सोबत एक चौकार, म्हणजे 5 धावांची कमाई ही राजापुरी संघाने आता केलेली आहे. एक दिशाहीन चेंडू गोलंदाजाकडून टाकण्यात आला, त्याच्यात 5 धावांची कमाई ही राजापुरी संघाकडून झालेली आहे. सातत्यानं जाधव चिखली यांच्याकडून जो खेळ पाहायला मिळतोय तो खरं तर खूप उत्तम आहे. यानंतर झेल घेण्याचा प्रयत्न, हा झेल यशस्वी झालेला आहे. निलेश कडून हा झेल यशस्वी झालेला आहे. उत्कृष्ट असा झेल त्याच्याकडून घेण्यात आलेला आहे. यानंतर जो दुसरा फलंदाज आहे राजापुरी संघाने पटकन पाठवावा. डावखुरा फलंदाजीसाठी तयार आणि गोलंदाज परत एकदा बाद करण्यासाठी तयार झालेला आहे, पण हा अवांतर चेंडू म्हणजेच 1 धावाची कमाई. खरं तर मित्रांनो आयुष्यात माणसं कमवावी, गमावता येतात ते पैसे, गमावता येतो तो आपला घमंड, पण माणसं कमवलेली गमावल्यानंतर खूप त्रास होतो. आणि आता तसंच आहे की आपण एक धाव जशी गमावतोय तसे संघालाही आपला त्रास होतोय, संघालाही त्याची चिंता दिसते. त्यानंतर शेवटचा हा चेंडू होता आणि जाधव चिखली हा विजयी संघ ठरलेला आहे. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहिला. हा सामना जरूर एकतर्फी राहिला आहे. जाधव चिखली संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केले. पहिल्या अगदी चेंडूपासून सुद्धा राजापूर संघ मात्र या ठिकाणी पराभूत व्हावे लागते, पण तो देखील संघ मोठा आहे. हरलो जरी आज आम्ही, हा आमचा अंत नाही. पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत